श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोनचाफा या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन बोधकथा घेऊन आलेली आहे. नक्कीच ही बोधकथा तुम्हाला प्रेरणा देऊन जाणारी आहे, त्यासाठी बोधकथा शेवटपर्यंत जरूर ऐका. बोधकथा फक्त लहान मुलांसाठी नसून अगदी प्रत्येकासाठी असतात, कारण त्यातून आपण प्रत्येक वेळेस कुठलंही वय असो पण त्या वयामध्ये आपल्याला त्यातून बोधच घ्यायला मिळतो, शिकायला मिळतं आणि नक्कीच ह्या बोधकथा ऐकला तर आपलं जीवन अजून सोपं होण्यासाठी मदत होत असते. तर आजची जी बोधकथा आहे ती कशासंबंधी आहे, तर जे होतं चांगल्यासाठी होतं हे पटवून देण्यासाठी आहे. तर चला लगेचच कथेला सुरुवात करूया. एक राजा असतो. त्या राजाची खूप मोठी फळांची बाग असते. आता ती बाग सांभाळण्यासाठी एक माळी ठेवलेला होता. तो माळी रोजच्या रोज त्या बागेतली त्या झाडांची काळजी घ्यायचा आणि जी फळं होते ती त्या राजाला रोजच्या रोज सकाळी सकाळी टोकरीमध्ये भरायचा आणि त्या राजाला नेऊन द्यायचा आणि अशा पद्धतीने त्याचं रोजचं हे काम चालूच होतं. आता हा जो माळी होता त्याची देवावर खूप श्रद्धा होती. देवाला तो खूप मानायचा आणि त्याचं असं म्हणणं असायचं की जे काही होतं ते चांगल्यासाठी होत असतं. अशा पद्धतीने त्याचं आयुष्य गरीब असला तरीही सुखाचं समाधानाचं चालू होतं. एक दिवस काय होतं की तो बगीचेमधून म्हणजे त्या फळांच्या बागेमधून त्या राजासाठी फळे नेण्यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे तो बागेमध्ये आला आणि फळं तोडू लागला. आता फळं तोडताना तिथे भरपूर फळं होती. आंबा, चिक्कू, फणस, केळी म्हणजे सगळी द्राक्ष अशी विविध प्रकारची फळं होते. पण आता त्या ठिकाणी त्याने विचार केला की आज आपण फक्त द्राक्ष घेऊन जाऊया. तर त्या ठिकाणी बघायला गेलं तर सफरचंद, केळी, टरबूज या व्यतिरिक्त नारळ अशीही फळं होती. पण काय माहिती कुणास ठाऊक त्याच्या मनात आलं की आज आपण फक्त द्राक्ष घेऊन जायचे आणि म्हणून त्याने अगदी थोडे द्राक्ष घेतले आणि तो राजाच्या दरबाराकडे निघाला. रस्त्याने चालत असताना त्याने विचार केला की अरे आपण फक्त द्राक्षच घेतली, एवढी सारी फळं होती आणि राजाला जर वेगवेगळ्या प्रकारची फळं घेतली असती, समजा सफरचंद आहे, नारळ आहे, टरबूज आहे, अशी फळं जर आपण घेतली असती तर कदाचित राजा आपल्यावर अजून खुश झाला असता. पण ठीक आहे, रस्ता संपत आला होता आणि अशा पद्धतीने तो म्हणाला की उद्या आपण सगळी फळं घेऊन येऊ आणि फक्त द्राक्षांची टोकरी घेऊन तो राजाच्या महलामध्ये गेला. आता राजा ज्या खोलीमध्ये बसलेला होता त्या खोलीमध्ये हा माळी त्या द्राक्षांची टोकरी घेऊन तिथे गेला. राजासमोर ते द्राक्षांची पाटी ठेवली आणि एका कोपऱ्याला त्या ठिकाणी बसून राहिला. त्याचं रोजचं हेच काम होतं. आता राजा आज काही म्हणजे चांगल्या मनस्थितीत दिसत नव्हता. राजाच्या डोक्यात काहीतरी भलते-सलते विचार चालले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचा राग स्पष्ट दिसत होता. आता ह्या गोष्टींशी माळ्याला काय घेणं देणं होतं म्हणा, पण तरीही त्याच्या मनात विचार आला की राजा आज जरा चिंतेत दिसत आहे. काहीतरी याला कुठल्यातरी गोष्टीचं फार गंभीर दिसत आहे असं त्याला वाटलं. आता हा जो राजा होता तो विचार करण्यात मग्न असताना तो काय करायचा, एक एक द्राक्ष उचलायचा आणि खायचा आणि मध्येच राग आला की तो एक द्राक्ष उचलायचा आणि जोरात त्या माळ्यावर फेकायचा, त्याला मारायचा, त्या द्राक्षाने मारायचा. असं त्याने बऱ्याचदा केलं. आता हे करत असताना त्या माळ्याला राग यायला हवा होता, पण त्याला राग नाही आला. तो फक्त म्हणत होता, जे होतं चांगल्यासाठी होतं. सारखं हेच वाक्य तो म्हणत होता आणि हे वाक्य ऐकून त्या राजाची अजून चिडचिड होत होती की याला मी मारत आहे आणि तरीही हा म्हणतोय की जे होत आहे चांगल्यासाठी होत आहे. हा असं का म्हणत आहे आणि असा विचार करून त्याला अजून त्याची चिड यायची आणि तो अजून जोरजोरात त्याला द्राक्ष मारून फेकत होता. आता हे असं करता करता तरीही त्या माळ्याने त्याचा संयम काही सोडला नाही. तो त्याच्या वाक्यावर ठाम होता. त्याच्या चेहऱ्यावर राग, रुसवा काहीही नव्हता. फक्त म्हणत होता की जे होतं चांगल्यासाठी होतं. आता मात्र राजा थांबला आणि ताडकन उभा राहिला आणि राजा म्हणाला, मी तुझ्यावर केव्हाचं द्राक्ष मारून फेकत आहे आणि तू मला मुद्दाम हिणवत आहे किंवा तू मला मुद्दाम चिडवत आहे का? असं का म्हणत आहे की जे होतं चांगल्यासाठी होतं? तू मुद्दाम मला माझा छळ करत आहे का आणि माझा अंत बघत आहे का? असं राजा चिडक्या स्वरात म्हणाला. त्यावेळेस माळ्याने लगेच माफी मागितली की क्षमा करा महाराज, पण माझा असं काहीही हेतू नाही. हे वाक्य तर मी माझ्या स्वतःसाठी म्हणत आहे, तुमच्यासाठी अजिबात म्हणत नाही. त्यावर राजा म्हणाला की हे कसं काय, तू असं कसं म्हणतोय? कारण मी फेकतो आणि तुला लागत असूनही तू म्हणतोय की जे होतं चांगल्यासाठी होतं, याचा अर्थ काही मला कळाला नाही. त्यावर तो माळी म्हणाला, महाराज, आज जेव्हा मी फळांच्या बागेमध्ये गेलो तेव्हा फळं निवडताना माझ्या डोक्यामध्ये बऱ्याचदा विचार आला की आपण नारळ घेऊ, आपण टरबूज घेऊ, आपण सफरचंद घेऊ, आपण पेरू घेऊ आणि प्रत्येक फळाला हात लावून मी थांबत होतो आणि नंतर विचार केला की ही कोणतेच फळं नको, आज आपण फक्त द्राक्ष घेऊन जाऊ आणि म्हणून मी अशा पद्धतीने तुमच्यासाठी फक्त द्राक्ष घेऊन आलो.
पण आता मला कळत आहे की माझ्या डोक्यामध्ये तसा विचार का आला, तर माझ्या देवाने मला तशी बुद्धी दिली, मला मोठी मोठी फळं घेऊ दिली नाही. कारण त्याचं जे कारण होतं ते मला जरी ठाऊक नसलं तरीही माझ्या परमेश्वराला माहीत होतं. कारण आज ह्या द्राक्षांच्या ऐवजी जर तुमच्या हातामध्ये नारळ असतं किंवा टरबूज असतं आणि ते जर तुम्ही माझ्या अंगावर फेकून मारलं असतं, तर कदाचित मला वेदना झाल्या असता, मला दुखापतही झाली असती. आणि शेवटी माझी काळजी त्या परमेश्वरालाच आहे. त्यामुळे आज मी फक्त आणि फक्त द्राक्ष घेण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय काही मी घेतला नाही, तर माझ्या परमेश्वराने माझ्याकडून तो करून घेतला. आणि अशा पद्धतीने हे द्राक्ष जरी तुम्ही माझ्या अंगावर फेकले तरीही त्याने मला इजा काही पोहोचली नाही. आणि म्हणून मी माझ्या देवाचे आभार मानत आहे की खरंच देव जे काही घडून आणतो ते चांगल्यासाठीच घडून आणतो. फक्त त्या वेळेवर आपल्याला त्या गोष्टी समजत नाही किंवा समजायला उशीर लागतो. आणि अशा पद्धतीने राजाला त्या माळ्याचं म्हणणं देखील पटलं. तर ही जी बोधकथा होती, ह्या कथेतून आपल्याला हाच एक बोध घ्यायचा आहे की खरंच कधी कधी आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की त्यावेळेस आपण विचार करतो की अरे रे हे काय होऊन बसलं, किंवा मग अतिशय वाईट वेळ असते. पण ती वेळ जर आपण मारून नेली तर पुढे काही महिन्यांनंतर, काही दिवसानंतर आपल्याला प्रचिती येते की हो, त्यावेळी जे झालं ते चांगल्यासाठीच झालं होतं. भलेही त्या वेळेमध्ये आपल्याला तो प्रसंग वाईट वाटतो, पण ते जे झालं ते आपल्या पुढच्या भविष्यासाठी किंवा पुढच्या भविष्याच्या हेतूने चांगलं होतं. त्यामुळे त्या गोष्टी घडून आल्या. तर बघा, आपल्याला आपला फक्त हा दिवस किंवा हा क्षण माहीत असतो. आपल्याला हेही ठाऊक नसतं की पुढच्या 2 तासानंतर काय होणार आहे. पण ज्याने हे जग निर्माण केलं, ज्याने आपल्याला निर्माण केलं, त्या देवाला नक्कीच माहीत असतं की 2 तासाने पुढे काय होणार आहे किंवा पुढे आपल्या आयुष्यामध्ये काय लिहून ठेवलं आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे, हे त्याला जास्त ठाऊक असतं. त्याला जास्त चांगल्या पद्धतीने ठाऊक असतं आणि म्हणून तो तशा पद्धतीच्या गोष्टी घडवून आणत असतो. आणि म्हणून तुम्हालाही मी हेच सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादा वाईट काळ किंवा वाईट गोष्ट जर घडत असेल तर त्याकडे तुम्ही नकारात्मकदृष्ट्या बघू नका. त्यावेळेसही तुम्ही असं म्हणा की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच होणार आहे. फक्त एवढा विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवा, तुमच्या देवावर ठेवा. नक्कीच पुढे येणारी वेळ ही तुमच्यासाठी सगळं काही चांगलंच घेऊन येणार आहे. बऱ्याचदा एखादी व्यक्ती आपल्या जवळची असते, ती आपल्यापासून दूर जाते, तेव्हा आपण देवाला कोसतो की देवा, मी म्हणजे तू माझ्याकडून ही गोष्ट हिरावून घेतली, तर तू का घेतली? तर कदाचित ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नव्हती आणि पुढे जाऊन हे आपल्याला समजणार आहे. यापूर्वी देवाला ते समजलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ती व्यक्ती म्हणा किंवा एखादं काम त्या ठिकाणी तुम्ही म्हणा, कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी घ्या, ती आपल्यासाठी योग्य नसते आणि म्हणून आपल्याकडून ती हिसकावून घेतली जाते. तर नक्कीच ही कथा तुम्हाला समजली असेल तर कमेंटमध्ये सांगा तसा तुम्ही काय यातून बोध घेतला. तुम्हाला नवीन विषयावर ऐकून घ्यायचं असेल तर तसंही कमेंटमध्ये सुचवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन बोधकथेसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या सोनचाफा या चॅनलवरच्या बोधकथा ऐकत रहा. धन्यवाद.